मग कसा गावामध्ये गमत नाही राहिला म्हणून का गाडी चोरीला जायचा का कोकी फिरायला जायचा का पहा सांगतो तुम्हाला साला हा सवय नाही का म्हणते भाऊ गावात गमतच नाही म्हणते करा का बोर बोर मारत आहे म्हणते चल म्हणते कुठेतरी फिरून येऊन म्हणते अबे म्हटलं कुठे जाऊन आता एवढीवर ना कपडे चांगले आहेत ना काय आहे तर पहा आमची अवस्था पहा असे कपडे लावून नाही का आम्ही चाललो ना गडी चोरवले तर म्हटलं गडी चोरवले जात असा तर काय करून रे बाबा चल म्हणते जो होईल तो होईल पाहून म्हणून पोहोचलो आम्ही चौकामध्ये येथून गेलो सुधांशू भाऊकडे श्री मोबाईल गॅलरी आहे गडी चोरवलीला बड्या मोठे मोबाईल शॉप आहे तिथं गेलो मोबाईलचा ग्लास फुटला होता ना कवरही गेला होता मग पटापट राकेश भाऊले म्हणलो भाऊ पहिले ग्लास लावून दे आणि कवर दाखव म्हणलो चांगलावाला आता म्हणलं आपल्या ओळखीचाच भाऊ आहे काही टेन्शन नाही आहे आपल्याला हे आपले ओनर आहेत सुधांशू भाऊ राळे ठीक आहे मग त्याची काही कवर भेटला नाही समोर निघतो म्हटलं दुसरे आता 2 शॉप आहेत ना त्यांचे म्हणून निघतो म्हटलं ट्रॅफिक भयानकच होती आलो दुसऱ्या शॉपमध्ये इथं भेटला कवर पटापट टाकलो कवर घेऊन आणि गेलो रुद्राकडे बॅक पॅनल म्हणलो व्यवस्थित करून टाकतो आणि या भाऊला तर ओळखतात यांचे पण शॉप आहे गावामध्ये पोहोचलो तेवढे दादू वगैरे भेटले हे मस्त प्लॅनिंग करत होते ब्रह्मपुरी जायचं तिथून निघालो हा धनुभाऊचा पोरगा म्हणते भाऊ म्हणते 10 रुपये मध्ये ज्यूस प्यायचा आहे म्हणते नाही तर म्हणते गाडी समोर घेतो बे म्हणलो साल्या गाडी समोर नको झोपू बे दर दिलो त्याला 10 रुपये पटकन निघालो बाप्पाचे दर्शनही करून टाकतो म्हणलं आता पुष्कळ दिवस झाले म्हणलं दर्शन नाही केलं मग धनुभाऊने घेतलं होतं गाडी वगैरे पाहिलं व्यवस्थित वाटले निघालो तिथून घरी भेटू मग पुढल्या ब्लॉग